नमस्कार. आज आपण कर्मयोग, ज्ञानेश्वरीमधील कर्मयोग जो आहे अध्याय, त्याच्यामधलं थोडंसं माहिती जाणून घेऊयात. तर त्याच्यामध्ये काय आहे की सत्वशील गुण, सत्वशीलता गुण म्हणजे काय, तर एक आपण उदाहरण देऊयात की संत तुकाराम महाराज यांचं एक आपण उदाहरण घेऊया. त्याच्यावर संत तुकाराम महाराज हे सतत नामस्मरण करायचे आणि नामस्मरण करताना ते असे डोलायचे, पण असं नामस्मरण करताना इतके डोलायचे की असं पाहिल्यानंतर प्रत्यक्षात त्या व्यक्तीला असं वाटायचं की आता हे पडतील. त्यांच्या इथेच एक परिचित व्यक्ती होती, ती म्हणजे कचेश्वर म्हणून, कचेश्वर ब्रह्मे. तर त्यांनी हे बघितलं की बापरे, संत तुकाराम महाराज तर एवढे म्हणजे मोठ्या प्रमाणात नामस्मरण पण करतायत आणि डोलतायत पण, म्हणजे सात्विक आणि सत्वशीलता जे आहे ना ते आपल्याला बघायला मिळतं. मग काय करायचं, तर त्यांचं डोलणं हे कसं होतं, तर चंडवाताप्रमाणे होतं. आता चंडवात म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असा की जसा सोसाट्याचा वारा सुटतो किंवा वारा सुटलेला असतो त्याप्रमाणे आजूबाजूची झाडं अशी जोरजोरात हलतात, त्याप्रमाणे ते स्वतः तल्लीन होऊन नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन डुलत होते. आणि मग ते कवेश्वर जे होते, कचेश्वर ब्रह्मे, ते वर गेले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची ती नामस्मरणामध्ये लागलेली समाधी इतकी होती की त्यांना कळलंच नाही. तर कचेश्वर ब्रह्मेंना काय झालं होतं की ते जरा थोडे आजारी वगैरे असायचे. मग त्यांनी फक्त त्यांच्या शरीराला हात लावला आणि त्यांना जो आजार होता, म्हणजे कचेश्वर ब्रह्मेंना जो आजार होता, त्या आजारातून ते मुक्त झाले. म्हणजे स्पर्शाची शक्ती कशी असते हे तुकाराम महाराजांच्याकडून कचेश्वरांनी अनुभव घेतला आणि तो आजार खरंच त्यांचा पूर्णपणे बरा झाला. मग याला ही कुठली शक्ती म्हणायची, तर सत्वशीलता शक्ती असं म्हणतात. ती एक शक्ती आहे. म्हणजे सतत नामस्मरण करून सुद्धा संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराला आपलंसं करून घेतलं होतं. आता कर्म कसं चांगलं करायचं, तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो कर्म चांगलं कसं करायचं, तर ते कर्म कसं पाहिजे, आपल्याला निष्काम कर्म पाहिजे. तर आपण जे कर्म करतो त्या फळाची अपेक्षा तू करू नकोस. तर निष्काम, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म म्हणजे निष्काम कर्म. मग आता गीतेत असे अध्याय आहेत, तो म्हणजे कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये हठ योग असं त्यांनी सांगितलं, म्हणजे आहे. भक्तियोग आलेला आहे. असे हे गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला हे योग दिसून येतात आणि त्याचं वर्णनही त्यांनी खूप छान केलेलं आहे. मग या सर्वात प्रारंभ काय झाला, कुठला झाला, तर तो कर्मयोगाने प्रारंभ झाला. त्याचे कारण आहे, गीतेमधला एक श्लोक आहे, गीता अध्याय 6 आणि श्लोक 17 आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्यु कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा गीता अध्याय 6 आणि 17 श्लोक आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं की माणूस जगतो आणि त्याची व्यवस्था होते. जे कर्म केल्याशिवाय माणूस राहत नाही. जन्मापासून जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तेव्हापासून त्याचं ते कर्म सुरू असतं. म्हणजे नैमित्तिक कर्म जे असतात किंवा त्याच्या नित्याची जी कर्म असतात ती त्याच्या देहाला करावीच लागतात. तर काय कर्म केल्याशिवाय काय माणूस राहत नाही. म्हणजे शरीर अधिक कर्म बरोबर जीव. तर याच्यामध्ये आपल्याला ज्ञानोबा काय सांगतात, ते म्हणतात माणसाचे जीवन कसं पाहिजे, पाण्यासारखं हवं आहे. आता पाण्यासारखं हवं आहे म्हटल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. ती ओवी कुठली, माळीये जेव ते नेले ते उते निवांताची झाले. म्हणजे याचा अर्थ असा की एखादा माळी बागेला पाणी देतो, पाणी देताना
तो विचार करत नाही, तो फक्त पाणी कसं आपल्याला कुठल्या वाटेने पाणी न्यायचं आहे आपल्याला त्याचा विचार तो करतो. मग त्या पाण्याला वाट करून देतो. वाट करून दिल्यानंतर त्या माळ्याने वाट करून दिली तसे जगणे म्हणजे अध्यात्म होय. ते पाणी झाडांच्या मुळांना जाऊन झाडांना समृद्ध करण्याकरता जाते. बघा, पाणी हे माळ्याने ती वाट करून दिलेली आहे. ती वाट अशी करून दिलेली आहे की त्या झाडांच्या मुळांना पाणी पोहोचलं पाहिजे. म्हणजे ते काय, झाड कसं छान हिरवगार समृद्ध होतं. आता पाण्यासारखं जगणं म्हणजे अध्यात्म, हो की नाही? तर पंचमहाभूते पृथ्वी, तेज, आप, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. यांच्यासारखं जगणं म्हणजे सहज जगणं. म्हणजे आजच्या आलेल्या परिस्थितीला आपण सहजपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे यांच्यासारखं सहज जगणं म्हणजे सुद्धा अध्यात्म. म्हणून माणसाच्या अध्यात्माचा प्रवास हा त्याच्या जीवनामध्ये जे मिळाले तिथून होतो, ते झालं अध्यात्म. म्हणजे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा अध्यात्म जगतो. आता भागवत हे 3 पद्धतीने सांगितलेलं आहे. तर ते कसं सांगितलेलं आहे? श्रीमद भागवतामध्ये असं सांगितलं की शौनक व सूत या दोघांमध्ये एक भागवत झालं. तर शौनकांनी काय केलं होतं? 1000 वर्षाचा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये सुतांचे आगमन झाले. मग सुतांचे आगमन झाल्यानंतर त्यांना आसन बसायला दिलं, त्यांची पूजा केली आणि शौनकांनी त्यांना सांगितलं, विनंती केली की हा जो यज्ञ करणार आहे तो 1000 वर्षाच्या कालावधीचा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये मधला जो काळ आहे किंवा मधला जो वेळ मिळणार आहे आपल्याला, त्या वेळेमध्ये तुम्ही सगळ्यांना भगवत कथा किंवा कृष्णकथा सांगा. आणि अशा प्रकारे शौनकांना कथा सुतांनी सांगितली. ते झालं हे एक प्रकारचं भागवत. आता दुसरं भागवत काय आहे? तर दुसरे भागवत नारद मुनींनी व्यास मुनींना सांगितले आणि ते प्रकट झाले. मग व्यासांनी ते दुसरं भागवत सांगितलं. आणि तिसरं भागवत म्हणजे काय? भगवान शुकांनी परीक्षितीला भागवत सांगितले. आणि प्रथम स्कंधामध्ये याचा विचार आहे किंवा हे सांगितलेलं आहे की भागवत कसं आहे, कशा प्रकारे ते सांगितलेलं आहे. श्रीमद भागवत पुराणामध्ये खंड 1 मध्ये त्यांनी सांगितले. आता शौनकांनी यज्ञाला प्रारंभ केला आणि सूत तिथे आल्यानंतर त्यांना आनंद झाला, शौनकांना आनंद झाला. शौनकांनी सांगितले की आपण यज्ञाच्या मधल्या वेळेमध्ये कृष्णकथा सांगा. आणि कृष्णकथा सांगत भागवत पूर्ण झालं. म्हणजे हे लक्षातही आलं नाही, इकडे यज्ञ सुरू आहे, मधला जो काळ किंवा वेळ होता त्या वेळेमध्ये सुत मुनींनी भगवत कथा सांगायला सुरुवात केली आणि ती कथा ऐकता ऐकता केव्हा पूर्ण झाली हे कोणाच्याच नाही लक्षात आलं. मग कसं की सांगणारे सुत महर्षी, ऐकणारे शौनक ऋषी यांनी भगवान श्रीकृष्णाचे चरित्र सांगितले. आता यज्ञ नावाचे कर्म सुरू आहे, हो की नाही? तर कोणत्याही यज्ञापेक्षा कृष्णचरित्र हे व्यापक आहे. म्हणजे अनेक कथा सांगितल्या आहेत, अनेक कृष्णाच्या लीला सांगितलेल्या आहेत आणि ते आपल्याला ऐकायला आवडतात. बरं, आनंददायी आहे, ते आपल्या मनाला आनंद देऊन जातात. म्हणजे या कथा किती ऐकल्या तरी म्हणजे आपण म्हणतो ना की कान तृप्त होत नाही, त्या ऐकाव्याशा वाटतात. एखादी कथा ऐकतो, खूप छान मनाला भावते. एखादी कथा ऐकलेली असते पण ती पटकन आठवत नाही, परंतु ती परत परत आपण ऐकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून श्रवण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि असं हे कृष्ण चरित्रसुद्धा व्यापक आहे, आनंददायी आहे. आणि यज्ञविधी कसा असतो? कष्टदायक असतो आणि त्या विधीचे नियम पण कडक असतात. यज्ञाचे जे नियम असतात ते खूप कडक असतात. म्हणून हा कर्मयोग कसा आहे? तर जन्मापासून आपल्याला मिळालेला आहे. अगदी जन्मापासून मिळालेला कर्म म्हणजे स्वतःची कर्मे आपण स्वतः करतो.
काम करताना सुद्धा आपण पायाने चालतो, हाताने काम करतो, डोळ्यांनी बघण्याचं काम करतो, कानाने ऐकण्याचं काम करतो. हे कर्मच झालं नाही का? असा हा कर्मयोग आहे, तो जन्मापासून असतोच. आणि कर्म नाही असं आपल्याला कुठे दिसत नाही. प्रत्येकजण हा कर्म करत असतो. म्हणून हा कर्मयोग कसा आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलेलं आहे, गीतेमध्ये पण श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं की कर्म कसं करायला पाहिजे. आणि त्या आचरणानुसार म्हणजे त्यांनी सांगितलेल्या ज्या काही श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण आचरण केलं तर कर्मयोग आपल्याला हा सहजपणे करता येतो आणि ते आपण अध्यात्मय रूपाने जगतो. आणि हे अध्यात्म असं आपण आपल्या मनाला आनंददायी असं लागतं. ते आनंददायी म्हणण्यापेक्षा आपल्या मनाला जी शांती मिळते ती फार मोठी असते आपल्या जीवनामध्ये. असा हा कर्मयोग प्रत्येक व्यक्तीने चांगल्या पद्धतीने ज्ञानेश्वरीमध्ये म्हणा किंवा गीतेमध्ये म्हणा किंवा श्रीमद भागवतामध्ये जे काही आचरण सांगितलेलं आहे त्या आचरणाने मनुष्याने जर कर्म केलं तर तो त्याच्या जीवनात यशस्वी ठरतो आणि त्याला शांती ही मिळतेच. आज आपण इथेच थांबूयात. उद्या आपण दुसऱ्या विषयाला प्रारंभ करू. श्रीराम समर्थ.